जय भीम प्रेक्षक हो, मी आज बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथे आलेलो आहो की जे शिंदखेड राजा आज संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे की ज्या शिंदखेड राजामध्ये राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचं हे जन्मस्थळ आहे। या जन्मस्थळावर मी सध्या आलेलो आहो। या ठिकाणी राजा शिवाजी यांची आई आणि राजा शिवाजीचं हे मानकुड या ठिकाणी आपण पाहत आहात की जे शिवाजी राजे ज्यांच्या पोटी त्याचा एक महान हिरा जन्माला आला असा शिवाजी राजा या जिजाऊच्या माहेरामध्ये आपण या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकता हे शिंदखेड राजा या ठिकाणी आपण आलेलो आहोत। जिजाऊ जन्मस्थळावर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव तायडे साहेब आणि माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल वानखेडे गुरुजी, पूजनीय भंते या ठिकाणी संगपालजी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या तीर्थस्थळाविषयी आपण काही माहिती देऊ शकाल का? या ठिकाणी जिजामातेचं माहेरघर आहे आणि ह्याच ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे। त्याच्यानंतर त्यांचा पुतळा पाहून ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी आम्ही येतो आणि पुढे त्या ठिकाणी राजे लखोजीराव जाधव ज्यांचा जो वाडा आहे या ठिकाणी आमच्याबरोबर जे आलेले आहे ते पाहत आहेत। तर पाहण्याचं एकमेव कारण काय आहे की ज्या मातेने शिवाजीला घडवलं आणि त्याचप्रमाणे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या वाचन करून महात्मा फुले वगैरे ज्यांचं वाचन जे केलेलं ते प्रेरणा कुठून मिळालं असेल तर लखोजीराव जाधव यांच्या आणि इथे जाधव घराणे आहे। हा इतिहास सत्य आहे पण सत्य बोलता येत नाही, आमचे तोंड बांधलेले जातात, तो विषय नंतर घेऊ। परंतु या ठिकाणी आमचे आदरणीय तायडे साहेब जे आम्ही आहे त्याच्या अगोदर अनाऊन्स केलेले हे शिंदखेड राजा लखोजीराव जाधव या ठिकाणी हा जिल्हा बुलढाणा आहे। पण आज या ठिकाणी आज यापासून या जिल्ह्याचं नाव बुद्ध ठाणा होईल आणि बुद्ध ठाणे याच्यासाठी सारे पुरावे आहेत। म्हणून आजपासून आम्ही जाहीर केलेलं आहे की ह्या ठिकाणी जिजामातेच्या लखोजीराव जाधवाच्या स्मारकाच्या पुढे आम्ही जात आहोत। उजव्या हाताला माता जिजाऊ आहे आणि ह्या शिंदखेड राजा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुद्ध ठाणा असं मी जाहीर करतो आणि पुढचा जे भाग पाहतो तो त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करतो। प्रेक्षक हो, आपण पाहू शकता की राजे लखोजीराव जाधव की जे जिजाईचे वडील होते हे राजे 1576 मध्ये या जिल्ह्यामध्ये हे राजे होऊन गेले। आपण त्यांचा हा राजवाडा पाहू शकता की 1576 पासून आजपर्यंत ही इमारत जैसे थे अशा प्रकारे चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकता। जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय भीमराव तायडे साहेब यांच्याकडूनही सुद्धा आपण या स्थळाविषयी माहिती जाणून घेऊया। राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 केला आहे आणि हाच तो हेच ते ठिकाण आहे की या ठिकाणी जिजाऊंचा जन्म झाला। या राजवाड्याची खासियत अशी आहे की माझ्या उजव्या बाजूनं हा जो जातो हा भुयारी मार्ग होता, तो अडगाव राजाला जात होता आणि त्याच्या काटकोणामध्ये देऊळगाव राजाला भुयारी मार्ग जात होता आणि त्याच्याच दुसऱ्या थोड्या बाजूनं मेवणा राजाला तो रस्ता भुयारी मार्ग अशा प्रकारचा होता। आता ते रस्ते म्हणजे ते खचले असतील किंवा बुजले असतील, त्याचा या ठिकाणी आता लवलेश काही दिसत नाहीत, परंतु अशा प्रकारची नोंद आहे की हे तिन्ही ठिकाणी जाणारे भुयारी मार्ग होते या ठिकाणावरून। ही आपल्याला एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे।
सर्व चाललेलो आहोत. एक 2 मिनिटामध्ये हे आतमध्ये हे जे होत आहे हे लोक वगैरे साठवून ठेवत होते की प्रेक्षको, आपण जी माहिती ऐकली, ताडेसाहेब यांनी सांगितलेली माहिती आणि पूजनीय भंते यांनी सांगितलेली माहिती आपण प्रत्यक्षात राजमाता जिजाऊचं जन्मस्थान या शिंदखेड राजामध्ये राजमाता जिजाऊचा जन्म कुठं झाला होता ते आपण प्रत्यक्षात पाहू शकता. हे ते जन्मस्थळ आहे. हे जे आता सध्या तुम्ही जे पाहत असतात मा जिजाऊचं जन्मस्थळ, त्या ठिकाणी त्यांचं ते जे फोटो तुम्हाला दिसतो तो सिंदखेड राजा, तालुका सिंदखेड राजा, आणि हा पहिला तालुका आहे बॅरिस्टर आंदोलनाच्या वेळेचा आहे. तळ म्हणजे पोहोचत आहोत. इथं धान्य कोठार महिने 10 महिने त्या ठिकाणी तलवार घेऊन युद्ध होत होते, त्यासाठी धान्य कोठार आहे सुरक्षित. इथे उजेड नाही, इथे या एकदम पुढे लाईट करा मोबाईलचा. नाही रस्ता आहे इथे मोबाईलला बघ. आपण पाहू शकता असे हे धान्य कोठार या ठिकाणी साठवण्यात येत होतं. असे हे लखुजी जाधवांचं आपण पाहू शकता. या ठिकाणी थोडासा अंधार असल्यामुळे आपल्याला कदाचित कमी दिसण्याची शक्यता आहे, पण काही हरकत नाही. चला या, आपण पाहू शकता हे धान्य कोठार. त्यावेळेस जे दारूखाना, तोफखाना वगैरे जे राहायचं, असे हे या ठिकाणी या धान्य कोठारामध्ये साठवलेलं असायचं. अशा प्रकारे या ठिकाणी असे हे धान्य कोठार काही छोट्या काही मोठ्या असे हे, आणि पूर्ण हे काम जे आहे हे पूर्ण दगडी बांधकाम आहे, दगडामध्ये बांधलेलं आहे. आपण पाहू शकता. एक सांगावं असं वाटते की या शिंदखेड राजामध्ये सर्व बौद्धांची आडनावे ही जाधव आहेत. तर यावरून असं वाटते की राजे जर जाधव आहेत आणि इथले बौद्धही सुद्धा जाधव आहेत, तर ते कदाचित बौद्धच असायला पाहिजे असा एक अभ्यासानुसार दिसण्यात येत. असं आपण पाहू शकता. या ठिकाणी हे राजदरबार कदाचित या ठिकाणी भरत असावा. आणि राजाची वाहने सुद्धा या ठिकाणी राहायचे, असं आपण हे पाहू शकता. चालू केलं. दर्शक हो, आपण या ठिकाणी जिल्ह्यातील जे पवित्र स्थळ आहे जिजाऊचं जन्मस्थळ, हे आपण या ठिकाणी आपल्या या SSD न्यूज या चॅनलद्वारे आपण पाहिलेलं आहे आणि पाहत राहा. मी बौद्धाचार्य राहुल हेलोडे, SSD न्यूज सिंदखेड राजा. माझे कॅमेरामन संजय भाऊ, मी बौद्धाचार्य राहुल हेलोडे. जय भीम. जय भीम दर्शक हो, मी बौद्धाचार्य राहुल हेलोडे. आज मेहकर तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभे यांच्या वतीने एक शिबिर चालू झालेलं आहे. त्या शिबिराच्या विषयी आपण माहिती पाहूया.